महाराष्ट्रात महायुतीचे मित्रपक्ष असलेले भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही एकत्र सरकार चालवत असतानाही पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये आता शाब्दिक युद्ध पेटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार असो अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, सर्वांनाच माहिती आहे हे दोन्ही नेते समोरचा आपल्या टप्प्यात आला की त्याचा परफेक्ट कार्यक्रम करतात। काही दिवसांपूर्वी अगदी तसंच काहीसं घडलंय। अजित पवारांनी नाव न घेता भाजपवर टीका केली होती आणि त्यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका सभेत नाव न घेता दादांना आरसा दाखवण्याची भाषा केली आहे। आता हे सगळं कसं घडलं, कोण काय बोललं आणि याचा आता निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर नाव न घेता जोरदार टीका केली। भाजपच्या काळात पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच शहरात लुटारू टोळ्यात दिवसाढवळ्या वावरत असल्याचंही त्यांनी सांगितलं। पुढे त्यांनी भाजपच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील कारभारावर आरोप केलाय की तिथे विकास थांबला आणि भ्रष्टाचार वाढला। खरं वातावरण तर तेव्हा तापलं जेव्हा ते म्हणाले की ज्या लोकांनी मला 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यात आरोपी ठरवलं त्यांच्याबरोबरच मी आता सत्तेत आहे। आता अजित पवारांचं हे बोलणं महायुतीतील तणाव उघड करणारं होतं आणि त्यांच्या या टीकेमुळे भाजपचे नेते तर चिडलेच, पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट त्यांना चेतावणी दिली होती की अजित पवारांनी सावध राहावं नाहीतर त्यांना त्रास होऊ शकतो। आता अजित पवारांच्या याच टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कात्रजमध्ये पहिल्याच प्रचार सभेत नाव न घेता खूप काही ऐकवलंय। देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधकांना एक शेर ऐकवलाय, तो म्हणजे शरीफ है हम किसी से लढते नहीं, जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं। त्यांनी केलेल्या या एका शायरीच्या माध्यमातून फडणवीसांनी अजित पवारांसह सर्वच विरोधकांना इशारा दिला। फडणवीस पुढे असं म्हणालेत की निवडणूक हळूहळू गरम होते, ते दादा बोलतायत, हे दादा बोलतायत, अण्णा बोलतायत, आता जरा निवडणुकीला रंग भरायला सुरुवात झाली आहे। मात्र माझा फोकस हा विकासावरच आहे। आज जो पुण्याचा विकास झालेला आहे तो 2015 नंतर आणि 2017 नंतर झालेला आहे। दरम्यान फडणवीसांनी पुणे मेट्रोचा दाखला दिलाय। पूर्वीच्या पक्षाने पुण्याच्या मेट्रो संदर्भात चर्चा केल्या, घोषणा केल्या, परंतु मेट्रोचं काम काही पुढे जात नव्हतं। पुण्यानंतर नागपूरच्या मेट्रोची घोषणा देखील झाली, कामही सुरू झालं आणि मेट्रोही सुरू झाली असं त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर 110 किलोमीटरचा मेट्रोचा नेटवर्क पुण्यामध्ये आपण करत आहोत आणि त्यातील 33 किलोमीटरचं नेटवर्क आपण पूर्ण केलंय। 24 किलोमीटरचं अंतिम टप्प्यात काम सुरू आहे अशी मेट्रो संदर्भात फडणवीसांनी माहिती दिली आहे। आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पुण्यात ट्रॅफिकची समस्या आहे, त्यावर बोलताना फडणवीस म्हणालेत की पुण्यामध्ये ट्रॅफिक हे कासवाच्या गतीने पुढे जात आहे। पुण्याचा विचार आपण केला तर देशामध्ये सर्वात कमी रस्ते हे पुण्यामध्ये आहेत। एकूण पुण्याचा जर रस्त्याचा हिस्सा बघितला तर तो फक्त 9%च आहे। म्हणजे आपण जर इतर कुठल्या शहराचा विचार केला तर तिथे 18 ते 22% पर्यंत रस्ते असलेली शहरं हे आपल्याकडे आहेत, पण आपल्या देशातलं प्रमुख शहर असलेलं पुणे हे सर्वात कमी रस्ते असणारं शहर आहे। त्यामुळे या पुण्याच्या विकासात पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना कसं अपयश आलेलं हे फडणवीसांनी मुद्देसूद स्पष्ट केलेलं दिसून आलं। एकंदरीत मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यात रस्ते आणि मेट्रो कामांचं पूर्वी ज्यांनी नियोजन केलं त्यांनी एकदा आरसा पाहावा असं म्हणत विरोधक आणि नाव न घेता अजित पवारांवर हल्लाबोल केला। परिणामी या दोघा नेत्यांमध्ये सुरू झालेल्या या वाकयुद्धामुळे राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं, या वादामुळे आता खरंच महायुतीत फूट पडेल का की हे फक्त निवडणुकीपुरतं आहे? हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।